आदिशक्तीच्या भक्तीचा नवरात्र सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने सुरू करण्यात आला आहे। यापुढे 9 दिवस चैतन्यमय वातावरणात नवरात्र उत्सव साजरा होणार आहे। पुण्यालगतच्या टेकडीवर विराजमान असलेली आणि नवसाला पावणारे दैवत अशी ख्याती असलेली चतुर्शृंगी माता ही पुण्याची ग्रामदेवता। दरवर्षी नवरात्र निमित्त चतुर्शृंगी मातेची मोठी यात्रा आयोजित करण्यात येते। दरवर्षी अनेक मान्यवरांसह लाखो भाविक मातेच्या दर्शनाचा लाभ घेतात। या वर्षीच्या उत्सवाची सुरुवात आज सकाळी 8:30च्या सुमारास घटस्थापना करून करण्यात आली। अनेक पिढ्यांपासून चतुर्शृंगीचे पुजारी म्हणून निष्ठेने कार्य करणाऱ्या अनगळ घराण्यातील सध्याचे मुख्य पुजारी नंदकुमार अनगळ यांनी या निमित्ताने पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमांची माहिती जनवार्ताशी बोलताना दिली। नवरात्र महोत्सव आज या महोत्सवास सुरुवात झालेली आहे। मी चतुर्शृंगी मंदिराचा मुख्य पुजारी नंदकुमार अनगळ सर्व भाविकांचं स्वागत करतो। शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात आज 8:40 घटस्थापनेने झालेली आहे। देवीची महापूजा त्याच्यानंतर सुरू झाली। रुद्राभिषेक, श्रीसूक्त हे अभिषेक पूर्ण झाल्यानंतर देवीच्या षोडशोपचार पूजेने देवीची महापूजा पूर्ण झाली। महापूजेत देवीला महावस्त्र अर्पण करण्यात आलं। देवीचे सर्व दागिने देवीच्या अंगावर चढवण्यात आले आणि आरती झाल्यानंतर या महोत्सवास सुरुवात झालेली आहे। अशाच पद्धतीने पुढील 9 माळा किंवा 9 दिवस नवरात्र महोत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सर्व भाविक चतुर्शृंगी देवस्थान सर्व विश्वस्त साजरा करणार आहेत। तर भाविकांना मला नम्र विनंती करावीशी वाटते की भाविकांनी देवीच्या दर्शनाचा आनंद घ्यावा। अतिशय सुरक्षितपणे सर्वांचं या इथे दर्शन होणार आहे आणि या पूर्वी जशी यात्रा भरत होती तशीच भाविकांच्या जल्लोषाने आणि उल्हासाने हे देवीचं जे मंदिर आहे, जे पवित्र मंदिर आहे, जी देवी नवसाला पावती अशी भाविकांची श्रद्धा आहे। जास्तीत जास्त भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा। नवरात्रातील दुर्गापूजन म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या देवींची पूजा आहे। शक्तीच्या रूपात वसलेल्या या देवींची उपासना आपण यावेळी करत असतो। महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली ही रूपे आणि त्यांचे गुण घरातील स्त्रीमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे। महाकाली म्हणजे दुष्प्रवृत्तींपासून रक्षण करणे, महासरस्वती म्हणजे शिक्षण घेऊन मुलांवर संस्कार करणे आणि महालक्ष्मी म्हणजे घरातील आर्थिक व्यवहार सक्षमपणे सांभाळणे। हे गुण आपल्यामध्ये प्रकट करणे म्हणजे खऱ्या अर्थाने दुर्गा पूजा होय असे म्हटले जातात। यावर्षी नवरात्र उत्सव 8 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर आहे। ही चतुर्शृंगी देवी ही स्वयंभू आहे, स्वतः प्रगट झालेली आहे आणि दरवर्षी साधारण 9 ते 10 लाख भाविक येत असतात देवीच्या दर्शनासाठी। यावर्षी स्वाईन फ्लूचं संकट टाळण्याकरता जनजागृती करणारे फलक लावलेले आहेत आपण। नंतर सुरक्षा व्यवस्थेला जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे। पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांची व्यवस्था केलेली आहे। नंतर संस्थेचे साधारण 150 सेवकांचा सहभाग आहे। पार्किंगची व्यवस्था पॉलिटेक्निक मैदानावर केलेली आहे। सुरक्षिततेकरता CC कॅमेरे बसवलेले आहेत। भाविकांना गर्दीतून बाहेर पडता यावे लवकर याकरता बॅरिकेडची व्यवस्था केलेली आहे। सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा विमा उतरवलेला आम्ही। नंतर यापुढील आमचे मंदिराच्या जीर्णोद्धार आणि रोपवे ही 2 आमची कामं शासनाकडे सादर केलेली आहेत। साधारण दिवाळीच्या वेळेस सुरू होण्याची शक्यता आहे। दर मंगळवारी सामुदायिक रुद्रपठणाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे। सकाळ आणि संध्याकाळ साधारण 1 तास सनई वादनाचा कार्यक्रम होणार आहे। यात्रेत जे भाविक असतात त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे। देवस्थान परिषद, गार्डन, धबधबा अशी वेगवेगळ्या आकर्षक सजावट केलेली आहे।